मात्र कीर्तन रूपी सेवा, ज्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा ठेवलेली आहे ते स्वर्गवासी कैलासवासी राजाराम विठ्ठलराव जाधव गुरुजी आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील अभंग, यच यावत जड जीवानं काय केलं पाहिजे, माणसाचा हा देह आपल्याला का दिलेला आहे, त्यानं काय केलं पाहिजे म्हणजे या जीवनाचं कल्याण होईल, असा उपदेश करणारा हा अभंग आहे. विठ्ठला ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते गुरुजी होते आणि त्यांनी आयुष्यभर उपदेश केलेला आहे. उपदेश करण्याचा अधिकार त्याला असतो, म्हणजे अधिकार पाहिजे. उपदेश करायला सुद्धा काय पाहिजे, महत्वाचा मुद्दा अधिकार पाहिजे. तसं तर उपदेश करायला 3 गोष्टी लागतात. उपदेश करणारा वयोवृद्ध असला पाहिजे, उपदेश करणारा वयोवृद्ध असला पाहिजे, उपदेश करणारा ज्ञानवृद्ध असला पाहिजे आणि उपदेश करणारा तपवृद्ध असला पाहिजे. नाही तर त्याचा उपदेश फोल जातो असं म्हटलेलं आहे. म्हणून गुरुजींनी आयुष्यभर उपदेश केलेला आहे. त्यांच्या उपदेशानं अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आणि खरं असं पवित्र काम ज्यांनी केलं त्या गुरुजींच्या आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्यासारख्याकडे यावं हा एक योगायोग आहे. विठ्ठला जवळ नाही नाही म्हटलं तरी ते आमच्या जातीचीच आहे. आता तुम्ही जात म्हटलं तर मग त्या जातीवर नका जाऊ तुमच्या. हां, नाहीतर कुणी माळी साळी आहे ते जाती नाहीत. काय झालं माहिती आहे का, पहिलं एकाच वडिलाला आणि आईला
10 मुलं असायची. किती? 10 मुलं असायची. तर 2 जण त्यातली शेती करायची. एक जण कटाळ्या होता. तो म्हणला मला शेती करायचा कटाळा येतो. मग मी आपलं तुमच्या दाढ्या करतो. है की नाही? कामच आहे ना देवी. एक म्हणला मी तुमच्या चपला शिवतो. असे वेगवेगळ्या पद्धतीनं ती 10च मुलं एकाच आई वडिलाची आहेत, परंतु अशा वेगवेगळ्या तुमच्या कर्मानुसार जाती पडल्या. काय पडल्या? वास्तविक पाहता एकच मनुष्य आणि एकच स्त्री या जगतामध्ये पहिल्या प्रथम जन्माला आलती असं शास्त्र सांगतं. मग एकाच मनुष्याच्या आणि एकाच आईच्या पोटी आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत. आणि असा जो आहे त्याला सनातन धर्म म्हणतात. काय म्हणतात? सनातन धर्म. आता आपल्याला बरंचसं कळलं असेल बरं का. हे राम मंदिर झाल्यापासून बरं झालं जरा, कारण लोकांना आपला धर्मच कळत नव्हता. हो, लोक जगायची, नुसतं जगायची. आलाय जन्माला, खायचं, कमवायचं आणि झोपायचं, बस. त्याला धर्म माहीत नाही, त्याला सनातन धर्म माहीत नाही, त्याला देव माहीत नाही. पण प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि बऱ्याचशा जणाला आता जाग आलेली आहे. अशीच जाग फक्त कायम ठेवा. विठाला विठाला. तर मी आपल्या जातीचं का म्हटलं? कारण आमची एक जात आहे. ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती करेला भावी प्रीती, कळवळाची जाती करेला भावी प्रीती, ऐशी कळवळाची समाजामध्ये, म्हणून त्यांची आणि आमची समान आहे. कुणी बुडायला लागलं की मग आम्हाला कळवळा येतो. गुरुजीला कळवळा येतो ना. बाकी काय कोणाला कळवळा यायचं कारण नाही. गुरुजीला कळवळा येतो. गुरुजी पोराला बोलून घेतो, अरे बाळा असं करू नको, बाळा तसं करू नको. आमचे गुरुजी होते जुन्या काळात आमचे गुरुजी. आता जरा थोडीशी गुरुजींची व्याख्या बदलली, पण त्यावेळेचे गुरुजी फार जबरदस्त असायचे. शाळेत एखादा मुलगा जर आला नाही शाळेत, तर गुरुजी पोरांना म्हणायचे, पोरा हो चला रे. 2-4 पोरं संघ घ्यायची आणि मग घरी जायचं पोराच्या. त्याची आई बसलेली असायची दारात भांडी बिटी घासीत. गुरुजीला बैठल्या पोरगा आत घरातला पाहिजे कणगीच्या आड. गुरुजी विचारणार, इमले कंबले काय त्याचा? आमचं गुरुजी म्हणजे असं बायांना नावाने हाक मारायचं. ते आई बीन ते वहिनी बिनी तसलं काय नसायचं. इमले दावल्या कुठे गेला ग? बघा आता गुरुजी, दावल्या कुठे गेला ग? ती म्हणायची, गुरुजी दावल्या रानात गेला. अगं सट्टी वे, पोराचं वाटुळ करायला निघालीस वे, कुठे सांग खरं. मग गप बसायची. गप बसलं की गुरुजी वळखायचे तो घरात. मग गुरुजींनी पोरं लावायचे आत. झाले त्याला काढा वडून. मग कणगीच्या आडून त्याला वडून काढायचा. आईची ताकद नाही पोराला म्हणजे नेऊ नका म्हणायची. आईची ताकद नाही गुरुजीच्या पुढं, कारण गुरुजीच होतं तसलं. हा, आताच्या गुरुजीला वाई जरी दम दिला, केस टाकू काय? गुरुजी म्हणतो मातीत जाऊ, छड्याच द्यायच्या नाहीत. ते गुरुजी तसलं नव्हतं. हा, केस टाकण्या तिकडे काही कर. ती काय भेट होतं काय कुणाला? कुणालाच नाही. आणि मग त्या पोराला
हाताला धरायचं बघटला, चल दौलू रडू नाही बाळा. जाता जाता त्याचं तोंड पुसायचं, शेंबुडं पुसायचा धोतरानी दौल्याचा. पेपर मीठची गोळी द्यायची खायला. दौलू साहेब व्हायचं ना तुला, मग शाळा शिकावं लागेल बाबा. साहेब व्हायचं ना तुला, साहेब. हा, आमचा दौलू साहेब होणार, शाळा शिकाय चल. आणि मग गुढी गुढीत शाळेत आणला तरी त्यांनी आपलं बोकाडा पसरलेला. तेव्हा चावडीत शाळा भरायची आमची. कुठं? चावडीत. मग आणून बसावला तरी त्यांनी शिकून द्यायचं नाही, मोकार रडायचं. मग गुरुजींनी ते फळ्याची खालून छडी असते ना, फळ्याचं असतं बघा, ती आपला कापडी फळा असायचा काळा, आणि त्याला खालून ती छडी असायची, म्हणजे त्याचं लाकूड असायचं. दौलू बाळा गप गप, तो काय गप बसत तसं, हे जर गप बसा म्हणा त्याला. आणि त्यानं ते रॉड उचलला, असं डोक्यातच घातलं त्याच्या दौलीच्या. वरून जी वगळतं पार चावडीच्या खाली एका ठोक्यास. कळलं तुम्हाला कशासाठी? बुडते हे जन न देखवे बुडते हे जन न देखवे बुडते जन न देखवे ये तो कड़ा बड़ा मनोनिया, ये तो कड़ा बड़ा मनोनिया, ये तो कड़ा बड़ा मनोनिया. जग बुडताना पाहिलं की एकाच जातीला कळवळा येतो, त्याच्यात दुसरी एक जात आहे, ती लेकराच्या हितासाठी रात्रंदिवस तळमळत असते. ती पहिली जात आहे आईची, आणि दुसरी जात आहे संताची. लेकुराचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती. दोनच जाती या जगात अशा सांगितल्या, एक आई आणि दुसरी गुरुजी, शिक्षक, संत. तुम्ही काय बी म्हणा, तुम्ही त्याला शिक्षक बी म्हणता. आताच्या याच्यात शिक्षक कोणी सर म्हणतं, ती नावं बदली झाली, पण गुरुजी काय गुरु. कारण साधू संत म्हणतात गुरु बिना
गुरुजी त्याला जे माहीत आहे ते तळमळीनं इतरांना सांगतं, त्याला चांगली वाट दाखवून देतं, त्याला गुरुजी म्हणायचं. काय काय लोक असतात बघा, ज्ञान असतं बरं का, पण दुसऱ्याच्या काय उपयोगाला येत नाही. काय काय लोक आहेत त्याच्यात. एक शेळी होती, शेळी मार तिने 20,000ची आणली हो बाजाराहून. पण दररोज सकाळी दूध काढायला गेलं की शेळीची सड चपटी. दररोज सकाळी दूध काढायला गेलं की शेळीची सड चपटी. काय करते बरं, काय शेळी दूध देत नाही. 20,000ची शेळी राव, तिथं 3 लिटर दूध काढून घेतलं, तिथं कुठं बाजारात घेतानी. आणि ही दररोज उठून सकाळी दूध काढायला गेलं तर कबर निघाला चपटी सड. मालक म्हणला ध्यान ठेवतो हिच्या. रातभर जागा मालक. ऐन 12च्या टायमाला शेळीने काय केलं, तिच्याच कासत तोंड घातलं. कुणी? तिच्याच कासत तोंड घातलं आणि लागली ना प्यायला. चटा 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 आवाज यायला लागला. मग लक्षात आलं मालकाच्या का हिचं दूध हीच पिती. सांगा आता तसली शेळी कोण ठेवील का? आणि तसल्या शेळीचा उपयोग तरी काय? म्हणून ज्याच्याजवळ ज्ञान आहे पण दुसऱ्याला देण्याची दानत नाही, ती शेळी. लक्षात आलं? आहे पण देण्याची दानत नाही, स्वतःजवळ ठेवतं. पण संत तसे नाहीत. जे ज्ञान मिळालं ते इतरांना कसं पोहोच होईल याचा ते विचार करतात. म्हणून त्यांना कळवळ्याची जात म्हटली. हे संत, ते गुरुजी. आणि असे एक गुरुजी आहेत आपल्यातून खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी गेले, ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. मुलांना चांगलं संगोपन करून चांगल्या दिशेला कसं लावता येईल याचा विचार केला. असे गुरुजी आपल्यातून गेले. त्यांचं नेमकं वर्षश्राद्ध माझ्याकडे आलं. मी म्हटलं ना माझ्या जातीचं आणि माझाही 27 वर्षापासून तोच धंदा आहे. काय करायचे? ते जसं समाजाला दिशा देत होते, विद्यार्थ्यांना दिशा देत होते, तसं समाजाला दिशा देण्याचं काम माझ्या सद्गुरूनं माझ्याकडे सोपवलेलं आहे. म्हणून ते माझ्या जातीचे आहेत. आता आलं लक्षात तुमच्या? खऱ्या अर्थानं त्या जातीचे तुकोबर आहेत. तुकोबराय सुद्धा गुरुजी आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, गुरुजीला काय लिहिता येत नसतं का? एकर एकाचा लिहिता येत नाही का गुरुजीला? एकर एकाचा. पण पोराचा हात हातात घेणार हा आणि पाठीवरती एकर एकाचा असा लिहू बाळा, एकर एकाचा. त्यांना एक येत नाही. आईला चालता येत नाही का? येतं हो, पण मुलासाठी ते हळूहळू पावलं टाकीते नाही का? अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. एक संत या जगातून गेले, गुरुजी या जगातून गेले तर जगाचं एवढं मोठं अहित होतं आपल्याला कळणार नाही ती पोकळी. पण बरेचसे जीव जे घडणारे असतात
ज्यांचं हित होणार असतं त्या हिताला ते जीव मुकतात, एक गुरुजी जर या समाजातला गेला तर. म्हणून गुरुजी फार महत्वाचा आहे. पंताला लिहिता येत नाही असं नाही, पण अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, असे गुरुजी गेले. कारण अशी जात जन्माला येणं फार कठीण आहे. तळमळ, जगाची तळमळ आहे. बुडते जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशी माणसं जन्माला येतील का? अहो चारीच्या कडेला पडला, धडक मारली, गाडीने पडला, लोक निघून जातात, त्याला उचलायचं धाडस कुणी करीत नाही. अशी लई आहेत समाजात. अशी जत्रा खंडीभर आहे. पण दुसऱ्याची तळमळ, दुसऱ्याचं अहित होतंय, त्यावेळेस त्या ठिकाणी तळमळणाऱ्या जातीची लोक फार कमी आहेत. आता सांगायची बारी आली कीर्तनातून आपल्याला, अरे राजा हो प्रेम करा सगळ्यावरती. सांगायची बारी आली, अरे तो धर्म आहे आपला. मानवानो माणुसकीला जागा रे, मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवानो माणुसकीला जागा रे, मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा 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 रे. मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, मानवानो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा सांगायची बारी आली. सांगायची गरज आहे का काय? अहो आपलं हित सुद्धा समाजाला समजत नाही. साधू संत पाया पडून सांगितलं. तुकोबराय म्हणतात ना, सकलांच्या पाया माझे दंडवत. दूध असते शेळीच्या कासत, कुठं? आणि हे चापशीतही शेळीचं गलून. गलून कळतं? गलून कुठं असतं? गलून गळ्याला. हे चापशीतही गलून आणि दूध असतंय कासत. आता हे याला सांगावा कुणी? त्या शिळीचं बी गलून लाल झालं आणि याचं बी हात लाल झालं, पण हातात काहीच नाही. हे पाहिल्यावर आता तुम्हाला सांगूशी वाटेल का नाही त्याला? अरे गधड्या, दूध गलुलात नाही, कासत आहे कासत. सांगूशी वाटेल ना तुम्हाला? साधू संतांनी तुम्हाला आम्हाला चापसतानी बघितलं. कशात? पाहिजे आनंद. बघा बरं का, आता पाहिजे आनंद, जसं पाहिजे दूध असतंय कासत आणि चापशीतय गलुला. बघा बरं का, तसं आपल्याला पाहिजे आनंद असतोय आपल्यापाशी आणि शोधितोय संसारात. अशीच परिस्थिती आहे आपली.
बरं संतांना ती गोष्ट माहिती आता आपल्याला कळली. अरे हे गलूल चाप असते, याला दूध मिळू शकत 96 पिढ्या गेल्या तरी मिळल, कारण दूध गलुलात नसतंय. हे मज आपल्याला कळतंय पण पुढच्याला कळलं पाहिजे ना. यांनी फार दंडवत घालून सांगितलं, सकलांच्या पाया माझे दंडवत. आता पाया पडून काय सांगायची गरज आहे का? लागोनिया पाया विनवितो दो माझे, लागोनिया पाया विनवितो दो माझे, विनवितो दो माझे, लागोनिया दिल्यात हात वाहू द्या, वाजवा टाळ्या. दिल्यात ना हात, हे काय कामाचं तरी? हे कायला दिले? काय बी कुठानं करायला? कर टाळी बोला मुखी नाम, नाही काय? हा पाहिजे काय? दूध. चापशितोय कुठं? गलुलात. हाय कुठं? कासत. संसारात आपल्याला पाहिजे काय? आनंद. आहे कुठं? आपल्यात. शोधितोय कुठं? संसारात. बरोबर ना? असंच येते. बरं, काही जण मला विचारलं त्या दिवशी, म्हणले होय बाबा, मग हे बाहेर का आनंद शोधित्यात? एवढं सार शास्त्र सांगितलं, साधू संत सांगतात, सगळे म्हणतात की आनंद आपल्यामध्ये आहे, मग हा आनंद बाहेर का तपशित्यात? म्हणलं त्यांना तसं वाटते. काहींना असं वाटतं की गलुलातून दूध निघू शकतो. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? बरोबर. तसं काहींना वाटतं संसारातून आनंद मिळू शकतो, चापसायला काय हरकत आहे? पण मी म्हणतो चापसून चापसून नाही मिळला तर कमीत कमी डोकं चालवायचं. आपल्या बापाला विचारावा, का हो दादा बाबा काय असेल ती, तुम्हाला संसारात आनंद मिळला का? तो जर मिळला म्हणला तर चापसा, तो जर म्हणला नाही मिळला तर मग काय करावं? मग तरी माघारी फिरावं का नाही? बापच माघारी फिराना तर पोरग कुठं फिरायचं? हा, बापच माघारी फिराना. काही काही लोकांना सवयच लागून गेली बाहेर बघायची, बस सवयच लागली. आता सवय लागली त्याला काय करणार कोण? सवयीचे गुलाम असतात काही काहींना. काहींना वाटतं पद मिळण्यावर आनंद मिळेल, पदवी मिळलं आनंद नाही. काहींना वाटलं सरपंच झाल्यावर आनंद मिळेल, सरपंच झाला आनंद नाही. काहींना वाटलं पंचायत समिती सदस्य झाल्यावर आनंद नाही, जिल्हा परिषद नाही, आमदार नाही, खासदार नाही,
हे जाऊ द्या मरू द्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंद घ्यायला कुठं जातात? तुम्ही बघितलं का? कुठं जातात? केदारनाथला. कशात बसतात? गुहेत बसतात. आणि काय करतात? डोळं झाकून आतमध्ये आनंदात बुडून जातात. मग आनंद बाहेर का आत? आनंद बाहेर का आत? आनंद आहे आत. आणि जन्मभर आपण आत गेलोय का कधी? जन्म गेला. काही म्हणले शाळा शिकल्यावर मग आनंद भेटल. शाळा शिकला म्हणला नोकरी भेटल्यावर आनंद भेटल. नोकरी केली, येस सर नो सर बरेच केलं ना. पैसा मिळला भेटल. पैसा मिळला, भरपूर आला. मग बंगला झाल्यावर मिळेल, बंगला झाला. बायको आल्यावर मिळेल, बायको आली. पोरं झाल्यावर मिळेल, पोरं झाली. लका पोरांचं लग्न झाल्यावर मिळेल, लग्न झालं. सुना आल्या मग तर जास्त रास. हा 40 वय आहे तोपर्यंत बरं आहे बाबा. हा 40 वय आहे तोवर बरं आहे. 40 वय जोपर्यंत आहे, पैसा येतोय तोवर घरी गेल्याबरोबर लगेच गार तांब्या येईन पाण्याचा ना. बरोबर ना? येणार. मग विचारणार कॉफी करू का चहा करू, म्हशीच्या दुधाचा करू का विचारणार. कवर येस मनी या मनी, नो मनी पुष्य ना कुणी. हा असंच येते. आणि 40च्या पुढे गेल्यावर मग घरी गेला तरी पाणी येणार नाही. रिटायर झाल्यावर कायच काय आले. मग म्हणणार हाक मार, होय हो पाणी देता का? आतून आवाज येणार, हात मोडल्यात काय तुमच्या? हिंडायचं ते हिंडायचं साऱ्या गावभर. आणि पाणी देता का? चहा देता का? माणूस मोकळा आहे का इथं? बघा आतू ना. म्हणजे तुमचं काय हे नाही, आमचं बी तसंच थोडं थोडं आहे. रिटायर झाल्यावर काय तसं आमचं सगळं पारमार्थिक लोक असल्यामुळं बरं आहे. सुना कीर्तनकार आहेत, मंडळी कीर्तनकार आहे, पोरं कीर्तन, त्याच्यामुळं मग बरं आहे. जरा ते सांगत आहेत ना लोकांना सेवा करा म्हणून, मग ते करत. पण मी सामान्य माणसाचं सांगत. आणि मग चहा देता का? थोडासा सारखा गोठायला लागतो का चहा? हा त्यात काय ताकद आहे का काय? आणि मग येणार बरं का चहा, पण कोराच येणार. आवाज दूध टाकलं असतं तर हा पहिलवान व्हायचे का आता? पोरांना लागत नातवंडांना दूध त्या कोरा प्या बी नाही. ढोसा सापडलं, आनंद सापडला. बरीच रिटायर झालेले लोक माझ्यापाशी येतात बरं का. बाबा मग आता तुम्ही म्हणता आता आनंद हे आम्हाला काय आयुष्यभर सापडला नाही, मग पैसा आला सरी दुनिया झाली, मग आम्हाला तिथपर्यंत नेता का? साधू संत उदार असतात. संत उदार उदार चिंता कवनाशी सकलांशी येथे आहे. थकलं बर का ते गलूला चोळून चोळून. मग तरी इचराय आलं. काय काय एवढी रगेलेत, गलूला चोळून हात सुजलं पण इचराय येत नाही.
ती चोळीतच बसली. आलिया संसारा उठावे गगरा, आलिया संसारा उठावे गगरा, आलिया संसारा उठावे गगरा, शरणदा उदारा पांडुरंगा, शरणदा संतांना काही शरण जायचं काय होईल त्याचं सांगा बरं. आपल्याला पावता येत नाही आणि नावाड्याच्या नावत बसायचं नाही, मग त्याचं काय होईल सांगा. त्याचं काय होईल सांगा. आपल्याला पावता येत आणि नावाड्याच्या नावत बसायचं, त्याचं काय होईल. एक तर तो आड्याल्याच कडेला थांबल किंवा टाकलीच उडी तर बुडून मरण. तसं आपलं झालेलं आहे. आपल्याला काही कळत नाही आणि कळल्याचा अनुभव आणल्याशिवाय राहत. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या जगात आला तुमच्या मनाने आला का. तुम्ही ठरवलं होतं का आता जगात जन्माला जायचं. ठरवलं होतं का. बघा बरं का, चांगला विचार करा. काही कधी मध्ये कीर्तन ऐकायला मिळतं तर आपला विचार चांगला करून निघू त्याच्यात. ह्या जगात तुम्ही यायचं ठरवलं नाही. कोणत्या गावात जन्माला यायचं तुम्ही ठरवलं नाही. कोणत्या आईवडिलाच्या पोटी जन्माला यायचं तुम्ही ठरवलं नाही. कोणत्या कुळात जन्माला यायचं तुम्ही ठरवलं नाही. कसला देह आपल्याला मिळन तुम्ही ठरवलं नाही. कसली बायको आपल्याला मिळन तुम्ही ठरवलं नाही. किती पोरं आपल्याला होत्याल तुम्ही ठरवलं नाही. मग तुम्ही काहीच ठरवलं नाही आणि सगळं मॅच केलं म्हणता. हा त्या दिवशी त्या लिंबापर्यंत दिसते ना बाबा तिथवर. वा वा. त्या दिवशी मला एक जणांनी बांधणं सोडाय बोलावलं, म्हणजे वाटण्याहून बांधणं चालली होती. 2 पोरं आणि म्हाताऱ्याची. तेव्हा मला बोलावलं सोडवायला. म्हणले बाबा तुमच्या हाताने वाटण्या करून द्या म्हणजे आमचं भांडण मिटलं. म्हणलं बापाचं ऐका ना, ती माझं काय ऐकायचं. नाही नाही म्हणले माझं तर ऐकतच नाही. म्हणलं का बरं काय माहिती. आणि मग तिथं गेल्यावर ती पोरग एक बोललं हे आमचं म्हातारच बी नाकलीच आहे असं म्हणले. ती म्हातारा असं चावताळलं का नाही. बाबा नीट सांगा यांना जन्म दिलाय मी त्यांना. मी म्हणलं ह्याच्यामुळेच कोटाना झालाय. तू गप पड की. गप पड ना. नाही दिला का मी जन्म. अरे पण गप पड नाही. कसा गप बसू मग मर खरट नाही ग बसत. आणि मग लगीला म्हणून आम्ही बंगल्याच्या मागं गेलो. मी म्हणलं खरं सांगा खरं सांगा म्हणलं आईची पिशवी तुम्ही बनवली नाही. आईची योनी तुम्ही बनवली नाही. आईची पिशवी तुम्ही बनवली नाही. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात गर्भ तुम्ही सांभाळला नाही. त्याला डोळ्याच्या ठिकाणी डोळं कानाच्या ठिकाणी कान तुम्ही बसवलं नाही. मग कस काय म्हणता आम्ही जन्म दिला. कस काय म्हणता आम्ही जन्म दिला. दिला का जन्म तुम्ही त्याला. काय संबंध आहे. अरे जर पिशवी तो बनवली नाही वीर्य तो बनवलं नाही 9 महिने 9 दिवस आईच्या पिशवीत त्याला तू सांभाळला नाही. डोळ्याच्या ठिकाणी डोळं कानाच्या ठिकाणी कान तो लावलं नाही. तुला काय अधिकार आहे ही पोरग माझं आहे म्हणायचा.
आणि म्हणतो मी जन्म दिला. तुला आहे का माहिती तुला जन्म कोणी दिला? म्हणलं खरं आहे बाबा हे, म्हणजे माझ्या डोक्यात का आलं नाही. म्हणलं हे डोक्यात आलं असतं तर इथपर्यंत भांडणं आलीच नसती. हे डोक्यात जर आलं असतं ना तर इथवर भांडणं आलीच नसती. तुला हे तर कळालं ना. मला सांगा आपण या जगात काय केलं येऊन, तेवढं तरी सांगा. केलं काही? बघा बरं, या जगात जन्माला यायचं मी ठरवलं नाही. कुठं जन्माला यायचं ते ठरवलं नाही. कोणत्या आईवडिलाच्या पोटी यायचं ते ठरवलं नाही. बरं जाऊ द्या मरू द्या, तुमचा श्वास तरी तुम्ही घेताय का? करा विचार. तुमचा श्वास तुम्ही घेता का? मग कसं काय म्हणता मी केलं सगळं? जाऊ द्या आता याच्याही पुढं आणखीन बरं का. एवढं ऐकलं ना आता, जाऊ द्या. तुम्ही कोण आहात तुम्हाला माहिती आहे का? ज्याला तुम्ही मी समजता तो तुम्ही का जो तुम्हाला दिसत नाही तो तुम्ही? इकडं लक्ष द्या, ध्यानपूर्वक ऐका बरं का. एवढं ऐकलं का मग डोक्यात बस. तुमची बायको तुम्हाला दिसते ती का दिसत नाही ती? तुमची बायको तुम्हाला दिसते ती का दिसत नाही ती? तुम्ही मानता दिसते ती, बरोबर ना. आमचा एक जोडीदार आहे, लय बायको जीव त्याचा. सारखी संगच असायची मोटरसायकल. एक दिवस माझ्या गाडीला आडवा झाला. गडी थांबा थांबा. गडी जरा रांगडा आहे, जोडीदार आहे. थांबल्या बाहेर या गाडीतून खाली उतरलो. म्हणला तुमच्या बायको जीव आहे का? आहे का जीव? मी म्हणलं आहे आता वाई थोडाफार राहणारच ना, बायको आहे म्हणल्या होता. भाकरी खायच्या म्हणल्या व्हायचं आता. नाही जीव लावल्या भाकरी कशा काय मिळायच्या? हा तर आहे भाऊ आपला. समजा एक टाइम इकडं जेवलो समजा मी वर्ष श्राद्धाला, संध्याकाळी घरी तर जावं लागेल का नाही? असं आहे ती. नाही म्हणलं अजिबात जीव नाही तुमचा. म्हणलं कशावरून बुवा? म्हणला तुमच्या बायकोच्या गळ्यात एवढूनल्या 2 म्हणला सोन्याच्या पळ्या आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन करीत ही एवढूशा 2 पळ्या. ह्याला का जीव म्हणतात का? जीव कशाला म्हणतात? त्यांनी लगेच बॉक्स काढलं. म्हणजे त्याला काय दाखवायचं होतं माझ्या लक्षात आलं. 4 तोळ्याचा गंठल आणला होता त्याने बायकोला. किती? हे बघा म्हणला याला म्हणतात जीव. आयला म्हणलं खरे बा तू जीव आहे, माझा काय जीव नाही. आता म्हणलं भिदागी तेवढी मिळत नाही तर सोनं करू कुठून? लोक आपण 10 म्हणलं की लोक म्हणतात नाही बा महाराज 8तच करा. म्हणजे काय आहे का त्याच्यात? काही नाही. मग करायचं कुठून सोनं? हे बघा म्हणला 4 तोळ्याचा गंठल. पण गमत अशी झाली 2 महिन्यापूर्वी त्याची बायकोच मेली. बायको मेली तर मला आला फोन, महाराज सगळं लुटून नेलं बघा देवानी माझं. मी ओळखलं. म्हणलं येतो. सकाळ गेलो. सकाळ तर हा छातीवर पडून रडत होता. कुणाच्या? बायकोच्या. रडत होता. कसं व्हायचं माझं असं तसं बरंच चाललं होतं. आता मी आपला गप बसून बघितलं त्याचं सगळं. आता ते चालायचं तेवढा आतला जो उमाळा असतो तो जास्तवर गप बसायचा असतो. बाकीच्यानी ती त्याची त्याला असते दुःख. आणि मग सगळं झालं. पाहुणं रावळं गोळा झालं. मी म्हणलं दाद्या उठला का आता? बास झालं. पाहुणं आलेला का सगळं आता? ताठ त्यान कवर. उठ. कसा उठू? म्हणलं उठावं लागन. आंघोळ घालायची आता. हे काय उठाना 2 पोरांना म्हणलं ढेरे त्याला उचलून. पोरांनी नेलं लाभ उचलून आंघोळ घातली. वहिनीला तिरडी बांधली. आणि तिरडी बांधल्यावर पाऊस आला. तिरडी बांधल्यावर पाऊस आला. पदा पाऊस. मी पोरांना म्हणलं पोरं हो वहिनीला उचला आणि बंगल्यात घ्या. चला उचला बंगल्यात घ्या. पोरांनी तिरडी उचलली ना बंगल्यात. आता बंगल्यात जायला लागल्या. यांनी बघितलं. कुणी? नवऱ्यानी. आला ना आडवा. म्हणला इकडं कुठं? मड कुठं घरात असतं का? म्हणलं लागण ना ती आम्हाला.
पोरं म्हणली बाबा म्हणलं घरात घे, बाबा म्हणलं भिजंती घरात घे वहिनीला बांगल्यात. हा त्या महाराजाचा स्क्रुटीला झालाय म्हणला. मडक कुठं घरात असतं का म्हणला, काढा बाहेर. मी म्हणलं अरे तुझी बायको आहे ना दादा, असं काय करतो तू? म्हणला बायको आहे काही, पाटच गेली म्हणला बायको. ही काय बायको राहिली का? मग सांगा गेली ती बायको का राहिली ती बायको सांगा. चालवा डोकं चालवा रे गड्या हो. आता जर का डोकं चालवलं नाही, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरतेचे वळवा काळ बांधून नेईल, सरतेचे वळवा काळ बांधून नेईल, सरतेचे वळवा काळ बांधून नेईल, सरतेचे रे गड्या हो. हिंदू धर्माचे आपण राजा हो. त्याचं खमकोन कीर्तन ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे जरी नाही काल कळलं का आता तुम्हाला? तुम्ही कोण? बायको आतली का बाहेरली? आ मना बाहेरली. निघून गेली ती बायको का राहिली ती बायको? अरे निघून गेली ती बायको, आयुष्यभर कळली का? तुम्ही आतले का बाहेरले? बायको आत होती, आयुष्यभर कळली. आणि तुम्ही आतले का बाहेरले? आतले आहे का? तपास आहे. जय देव जय देव जय मंगलमती.
नाही का, खाऊन खाऊन ढेरी नुसती चफोपती, काय तपासच नाही काय. जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहताच मेला, आणि संताचं इंजेक्शन बसूनच घेतलं नाही. आपण आत आहोत पण तपास लागला नाही. अरे आपण आनंद स्वरूप आहोत पण तपास लागला आत जातच नाही. आणि आत जायला कुणी सांगत बी, आपण आहोत आत पण हिंडतोय बाहेर. आणि मग जो बाहेर पळत राहतो त्याला कधीही आनंद प्राप्त होत नाही. आता कळलं का नाही? आपण आत आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देव बी भेटतो आत, मोक्ष बी भेटतो आत, आपली आणि आपली बी भेट होते आतच, आणि आनंद बी आहे आतच. आलं लक्षात? आनंद बी आहे आतच, फक्त सांगणारा भेटत नाही. हे जर आता तुम्हाला कळलं असेल तर इथून पुढं आत कसं जायचं हे संतांना विचारा. कारण संत सांगतात जर तुम्ही आत गेला नाही तर नुसताच आला आणि गेला, हेलपाट्याशिवाय दुसरं काहीच नाही. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा किती? 84 लक्ष योनीचा पिंगा आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, नुसताच पिंगा आहे. आत जात नाही तवर, आणि आत गेला त्याचा पिंगा संपला. त्याची सरली त्याची, बाहेर हिंडतोय त्याची एरधार संपत नाही, त्याची आशा संपत नाही, त्याला आनंद भेटत नाही, त्याला सुखही लाभत नाही, आणि त्याला मोक्षही मिळत नाही, आणि त्याचा संसार पूर्णही होत नाही. कुणाची? जो बाहेर फिरतोय त्याची. आणि जो आत गेला त्याची सरली एरधार. एक बुवा देवाकडे गेला. कोण? बुवा. त्यांनी केलं होतं आपलं भजन बिजन काय असं. देवाकडे गेला, देवाला म्हणला देवा खाली तर मला आनंद मिळलाच नाही, आणि तू म्हणला माणसाच्या जन्मात आनंदी आनंद आहे. सर्व संत बी सांगत होते, तुकाराम महाराज म्हणले सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद आहे निर्भय डुल्लत असो. अरे मला आनंदच मिळला नाही, असं झालं का? म्हणजे त्याची गंमत अशी आहे, तुला लय कळायचं ती. तू गुरु केला का? म्हणला नाही, म्हणून तर जुळलं नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, हरी नाम विसरला गाढव कुंभाराचा झाला. देवाला सुद्धा गुरु करावे लागले. गुरु करा रे गुरु करा, गुरु करा रे गुरु करा,
त्याला तिसरा डोळा या दोन डोळ्यांनी दिसतंय, ह्या दोन डोळ्यांनी जेवढं दिसतंय तेवढं खोटंय. काय म्हणलं मी? हा, ह्या दोन डोळ्यांनी जेवढं दिसतंय ना तेवढं खोटंय, मिथ्या आहे. त्याला काय म्हणतात? मला सांगा, पहिली गोष्ट, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर येत असं काही नाही. सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून. मावळतो कुठं? हे ह्या दोन डोळ्यांनी दिसतं, बरोबर ना? मग ते खरं का खोटं? खरं आहे. सूर्य उगवतो, सूर्य उगवतो, मावळतो. ते उगवत नाही मावळत नाही, पृथ्वी फिरल्याने वाटत आपल्याला तसं, मग ते खोटं आहे. तसंच या जगात तुमची बायको जी डोळ्यांनी दिसते ती खरी का जी दिसत नाही ती खरी? म्हणजे जी दिसते डोळ्यांनी ती खोटी, म्हणजे ह्या दोन डोळ्यांनी दिसतंय ते सारं खोटं, मिथ्या आहे. आलं लक्षात आता तुमच्या? हा, असं. त्याच्यामुळे हे जगत मिथ्या असं म्हटलेलं आहे आदि शंकराचार्यांनी. हा, तर कुठं विषय चालला होता आपला? हा, बोग्याला द्यावं म्हणला. सगळ्या संतांनी सांगितलं आनंद मिळला, मला कसा नाही मिळला? देव म्हणला तुला एक आयडिया सांगतो, तुला काय कळणार नाही ते, तू डोकं आहे ना असंच ही सगळं. जे करायला नाही पाहिजे ते करतो आणि जे करायला पाहिजे ते करीत नाही. आता मला सांगा, सोपं पंढरपूरला पाय पाय चालत जाणं एक आज जाणं सोपं आहे? आपण काय करतो? देव म्हणतो ना, अरे तू ठाईचं बाई सोन ज्ञानदेव मौन अंधरोनी श्रीहरी. आता हे सोपं आहे का ते सोपं आहे? पण हे किती जणांनी केलं सांगा बरं मला? ठाईचं बाई सोनी करायचं चित्त किती जणांनी केलं? काय झाले? पंढरपूरला चला ना, आम्ही तयारच आहे. पंढरपूरला जाईन, अयोध्येला जाईन, कुठं नाही तिथं गार्डन, पण आज जायचा नाही. तेव्हा देव म्हणला, एक सुरतचा व्यापारी होता हिऱ्याचा, बरं का? सुरतचा हिऱ्याचा व्यापारी अब्जावधी रुपयाचं हिरे घेऊन दिल्लीला चालला होता. चोराच्या टोळीत असं ठरलं की ते हिरं लुटायचं, पण बाकीच्या चोरावर चोराचा मोरक्या काही विश्वास द्यायना. म्हणला एवढ्या लाखाचं, एवढ्या अब्जावधी रुपयाचं हिरं आहेत, आणि जर का एवढा डाव फेल झाला तर आपला अख्खा आयुष्य वायाला जाईल, आणि हा डाव जर सक्सेस झाला तर आपला अख्खा आयुष्य उजरेल. त्याच्यामुळे मी कुणा विश्वास देत नाही, मी स्वतः चोरी करायला जातो. आणि अट्टल चोर तो कधीच चोरीत फेल गेला नव्हता, असा चोर रेल्वेत बसला. 3 दिवस रेल्वे चालली दिल्लीला जायला. 3 दिवस चोरांनी चापसून चापसून बेजार झाला, पण हिरं काय मिळलं? पुन्हा तिथं मग एका त्यांची ओळख पाळख झाली, चहा पाणी दुनियादारी, चोरांनी पाजलं, ओळख केली, सगळं झालं. मग त्यांनी दोघांनी हॉटेल सुद्धा एकत्र बुक केलं. 3 दिवस त्या हॉटेलात राहिली. 3 दिवस यांनी जीवाची बाजी लावली, पण पुन्हा 3 दिवस हिरं काय सापडलं. तिसऱ्या दिवशी त्याला अरबला जायचं होतं दिल्लीतून. म्हणला जोडीदार आता चलत. निघाला तेवढ्यात त्याने हाक मारली, इकडे इकडे. एक प्रामाणिकपणे मी कबूल करतो, मी तुला दिसतोय असा नाही. त्या व्यापाऱ्याला तो काय म्हणला, मी तुला दिसतोय असा? अरे मी अटल चोर आहे. म्हणला मी ओळखलं होतं, मला चोर ओळखू येणार नाही का? मी तुला ओळखलं होतं. अट्टल चोर आहे, एकही चोरी फसली नाही, ही चोरी माझी फसली. म्हणला फसणारच, मी तुला आधीच ओळखला होता. मग तुम्ही हिरं ठेवलं कुठं? म्हणला अजून तुझ्या डोक्यात नाही बसलं ना? बसणार बी नाही. तुझ्या पिशवी, आणि तू 8 दिवस पिशवी कोणची चापशीत होता? बाहेरची. तुझी आतली पिशवी तो चापसलीच नाही, हिरं नेमकं तिथंच होतं. तेव्हा त्या बुवाला सांगितलं देवानी, तू आतली पिशवी चापसली नाही, बाहेरच चापशीत होता. पंढरपुरण, चारी धाबण, अयोध्या तिकडं चापशीत बसला, पण तुझी पिशवी
तुझ आहे तुझ पासे तुझ आहे तुझ पासे तुझ आहे पासे तुझ आहे पासे परी तुझा विपत्ती आहे आणि संपत्ती खरी आपल्या आत आहे. सर्व साधू संताला जी संपत्ती सापडली ती आत आहे. आनंदाची संपत्ती आत आहे. परमात्मा रूपी संपत्ती आत आहे. आणि म्हणून ती संपत्ती जर आपल्याला सापडावी असं वाटत असेल तर चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे. चित्त शुद्ध होण्यासाठी फक्त एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे सद्गुरूचा अनुग्रह. सद्गुरूनं दिलेलं भगवंताचं नाम फक्त काम करतं, बाकी काही काम करत नाही. म्हणून सगळ्या संतांना सद्गुरू आहेत, लक्षात ठेवा. माऊलींचे सद्गुरू कोण? निवृत्ती दादा. तुकोबरायांचे सद्गुरू कोण? बाबाजी चैतन्य. सगळ्या संतांनी सद्गुरू केलं, ते पवित्र नाम प्राप्त करून घेतलं, त्यानं चित्त शुद्ध झालं. आणि चित्त शुद्ध झाल्यामुळं आतली संपत्ती जो आनंद प्राप्त झाला. असो, तुकोबराया सुद्धा म्हणतात, काय करा, काही करू नका, एकच विनंती सांगतात सगळ्याला, आता हित कशात आहे आणि अहित कशात आहे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हित ते आता संपत आले. कशात हित आहे आणि कशात अहित आहे. तर हित आहे आतली संपत्ती मिळवण्यात आणि अहित आहे बाहेरचा संसार गोळा करण्यात. म्हणून बाहेरचा संसार गोळा करीत बसण्यापेक्षा एक काम करा, चित्त शुद्ध करा, आतली संपत्ती मिळवा. अजून काय शिकवावं? तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं हित तुम्हाला कळलं ना, बस झालं. एवढंच शिकवतो अभंगाचं शिक. तुका म्हणे हित होय जो व्यापार, 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 तुका म्हणे हित होय जो, तुका म्हणे हित होय जो, तुका म्हणे हित होय जो व्यापार. सकळाच्या बाया या भगवत, सकळाच्या बाया या भगवत, सकळाच्या बाया मागे दंडवत. करा काय भारा शिकावे, करा काय भारा शिकावे. सकळाच्या बाया 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 सकळाच्या बाया बाया सकळाच्या बाया माते दंडवत. आपुला चित्त शुद्ध करा, आपुला चित्त शुद्ध करा, सकळाच्या बाया माझे दंडवत, सकळाच्या बाया माझे दंडवत. आपुलाने चित्त धकरा, रे ला ला
जाताना देव म्हणला पाहिजे काहीतरी घेऊन आलाय बरं का गडी नाहीतर त्या सिकंदरावाने मोकळंच हात. सिकंदर म्हणला मला असं बांधा तिरडीव म्हणला तर माझं दोन्ही हात मोकळं आणि सगळी जेवढी संपत्ती कमावली तेवढी म्हणला पार मसनवाट्यापर्यंत पांगवा त्याच्याहून जा सगळी. म्हणले महाराज असं का? म्हणले सिकंदर आला बी हात हलवीत आणि गेला बी हात हलवीत तसं तुम्ही हात हलवीत जाऊ नका नाही तर यमराज काय सुट्टी देणार. काहीतरी हित होईल असा व्यापार करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार. अरे हितच होणार नाही ते हलपट्याला मा कशाला करा काय फार शिकवावे सकलांच्या पाया माझे. आणि हित कशात आहे? आत जाण्यात आहे. एवढंच ध्यानात ठेवा. एवढंच घेऊन जा आणि आत जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर